हॅलो, नमस्कार. मी राणी घाडगे पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या राणी घाडगे या यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? मस्त ना? स्वस्त खा आणि मस्त राहा. कारण आपण स्वस्त राहिलो तर आपली फॅमिली पण स्वस्त आणि मस्त राहील. आणि ॲक्च्युली आज सकाळची सुरुवात माझी खूप मस्त झाली आहे. ॲक्च्युली खूपच छान मस्त वातावरण होतं. कारण काल आदू आमची लवकर झोपली. त्याच्यामुळं मी उठायच्या आधीच आमची आदू आदू सकाळी उठून लवकर बसली होती. त्याच्यामुळं आम्ही दोघी मिळून आज स्वयंपाक केलाय. ती 5 वाजताच उठली. मी म्हटले आता जस्ट उठावं, तोपर्यंत आमच्या आदूनी सुरू केलं उठायला. मग म्हटलं आता तिला घेऊनच स्वयंपाक करावा, कारण हे संध्याकाळी उशिरा झोपतात त्यांचं काम झाल्यानंतर. त्यामुळे ह्यांना उठवणं काय लवकर म्हटलं नको उठवायला, त्यांची पण झोप व्हायला पाहिजे. म्हणून मी आणि आदूनी दोघींनी मिळून स्वयंपाक केला. अशी तर आमची गंमत आहे. चला, तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला नवीन असाल आणि जर का अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि वेळ न घालवता वळूयात आपण आज आपल्या एका महत्त्वाच्या व्हिडिओकडे. तर ॲक्च्युली मला आज खूप छान वाटतं की मी हा छान व्हिडिओ बनवतीये. मला एक वाटतं की अरे बापरे, आपण किती एकटे आहोत. तर आपल्याला आपण किती एकटे आहोत हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या 8 गोष्टी जाणून घ्याव्या लागतील, की त्याच्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही किती एकटे आहात. तुम्ही किती लोकांसाठी करताय आणि लोक तुमच्यासाठी किती करतात. आणि त्यातून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर ह्या 8 गोष्टी तुम्ही जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही किती एकटे आहात हे तुम्हाला लगेचच कळेल. तर आपण चला वळूयात की पहिल्या कडे की पहिली अशी कुठली गोष्ट आहे की ज्यातून आपल्याला कळेल की आपण किती एकटे आहोत. तर सुरुवात करूयात आपण एका पहिल्या गोष्टीला. तर पहिली गोष्ट अशी आहे की जी लोक तुम्हाला भाव देत नाहीत, सारखं तुम्ही त्याच्या मागे 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 पळत राहता. जी लोक तुम्हाला भाव देत नाहीत, तुम्ही त्याच्या मागे सारखं सारखं पळत राहता, सारखं सारखं तुम्ही त्याच्या मागे लागत राहता. कशाला? म्हणजे कशाला मी काय म्हणते की जी लोक तुम्हाला भावच देत नाहीत त्याच्या मागे सारखं सारखं कशाला पळत बसायचं आहे ना? की त्या लोकांनी तुम्हाला भाव दिला पाहिजे. त्या लोकांनी तुम्हाला स्वतःहून येऊन विचारलं पाहिजे काही काही गोष्टी. तुम्ही हे कसं केलं, तुम्ही ते कसं केलं, जे की ते तुम्हाला विचारत नाहीयेत तुमच्याबद्दल काही पण. तर तुम्ही कशाला त्याच्या मागे पळताय? जे समोरची व्यक्ती तुम्हाला भाव देत नसेल तर तुम्ही त्याच्या मागे पळणं खरंच गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला वाटतंय ना की तुम्हाला त्याच्याशी बोलावं वगैरे, तुम्ही जरूर जाऊन बोला. जरूर तुम्हाला वाटत असेल तर. पण जर तो समोर आपण एकदा दोनदा जाऊन त्याच्याशी बोललो असेल, जर तो तुम्हाला खरंच भाव देत नसेल तर तुम्ही पण त्याला भाव द्यायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला वाटते ना तुमचा चांगुलपणा असेल की जाऊन त्याच्याशी बोलावं वगैरे, आपल्या ओळखी व्हायला पाहिजेत, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा दोनदा ट्राय करायचं आणि तिसऱ्या वेळेस बघायचं की तो आपल्याला भाव देतोय का. तर नाही देत ना, तर तो विषय सोडून तिथेच जायचा. सारखं त्याच्या मागे मागे लावत बसून आपल्याला कमीपणा करून घ्यायचा नाही. त्याच्यामुळं कधीही दुसरे जर आपल्याला भाव देत नसतील तर आपण त्याच्या मागे कधीही लागायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, आता आपली पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे की जो कोणी आपलं ऐकतोय, जो कोणी आपलं सगळं ऐकतोय त्याला आपण सगळं सांगत बसतो. जो कोणी आपलं ऐकतोय त्याला आपण सगळं सांगत बसतो. जे पण आपले सिक्रेट्स आहेत, हे झालं, ते झालं, आज आमच्या घरात हे झालं, आज आम्ही ते केलं, आज आम्ही इकडे गेलो, आज आम्ही तिकडे गेलो, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याला सांगत बसतो. काही गरज नाहीये. तुम्हाला सांगावंसं वाटतंय ना की तुमची जी जवळची व्यक्ती आहे ना, की जी खरंच तुम्हाला खूप छान समजून घेत असेल, अजून म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील तर त्या प्रॉब्लेममध्ये हेल्प करत असेल, अजून काही तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या जवळचे जे पण कोणी व्यक्ती असेल ना, त्याला तुम्ही सांगत बसा ना. पण जो पण खरंच खूप ऐकतोय, सारखंच माझं तो ऐकतोय, सारखंच माझं तो ऐकतोय म्हणून तुम्ही त्याला सारखंच सारखंच जर सांगत बसत असाल ना, तर तो समोरचा व्यक्ती इरिटेट होऊन जातो. अरे काय आहे, हा माझ्याबद्दल कधीच विचारत नाहीये, हा त्याच्याबद्दलच सारखं सांगत बसतोय, हे झालं, ते झालं, ते झालं, ते झालं, नवीन काही नाही यायचं ह्याच्याकडे. त्यामुळं लिमिटेशन्स ठेवायचे की बाबा
की आपण किती लोकांना सांगितलं पाहिजे. जो समोरचा व्यक्ती खरंच आपलं ऐकतोय म्हणून आपण त्याला सारखं सारखं सांगत बसणं योग्य नाही, की आज माझे हे घरेल, हे फोन करून ते फोन करून सांगायचं, ते फोन करून सांगायचं. जर तो समोर असेल तर समोर बसून सांगायचं. ह्या गोष्टी थोड्याशा कमी केल्या ना, तर आपण किती कमी आहोत आपल्यामध्ये, आपण किती मागे हे आपल्याला आपोआप कळत जाईल. जी आपल्याला दाखवून देईल, की आपण अजून किती कमी आहोत, आपण किती मागे आहोत. तर तिसरी गोष्ट अशी आहे, की आपण असा विचार करत बसतो की मला चांगला पार्टनर कधी भेटेल, मला चांगले फ्रेंड्स कधी भेटतील, मला चांगली लोक कधी भेटतील. तर आपल्याला कधीही चांगली लोक, कधी चांगला पार्टनर, कधी फ्रेंड्स चांगला भेटेल हा जर विचार करत बसला तर कधीच चांगलं भेटणार नाही ना. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःहूनच प्रयत्न करायला लागतात ना, की बाबा आपण आता हा विचार करतो की कधी चांगला पार्टनर भेटेल. जो पण पार्टनर असेल तुमचा, त्याला जो चांगला असेल व्हॉट एव्हर, तर त्याला नसेल तर तो चांगला बनवणं हे आपल्या हातात आहे. आणि चांगला असेल तर वेल अँड गुड, त्याच्यामध्ये आपण हॅप्पी राहणं हे आपल्याच हातात आहे. चांगले फ्रेंड्स आपल्याला कधी भेटतील असा हा विचार काय काय लोकांची खूप सवय असते माहितीये, की मला लाईफ पार्टनरच चांगला भेटलेला नाहीये, मला फ्रेंड्सच चांगले नाहीये, माझे आजूबाजूचं कल्चरच चांगलं नाहीये. जे पण काही आहे आता फ्रेंड्स चांगले कधी आपले फ्रेंड चांगले भेटत नाहीयेत मला. अरे जे पण फ्रेंड्स आहेत त्याच्यातून एखादा तरी चांगला फ्रेंड्स तुम्हाला भेटत असेल ना, की जे ते तुमच्यासाठी, तुम्ही त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असाल, तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. आणि कल्चरलचं म्हणाल तर कल्चरल कसंही असू द्या, कसंही साईडचं वातावरण असू द्या, ते आपलंसं करून घेणं ते आपल्या हातात असतं. त्यामुळे हा विचार करण्यापेक्षा तुम्ही हा विचार करा ना, की ते जे नाहीये त्याच्यासाठी आपण ते आपलंसं करून कसं घेऊ शकतो, हे आपल्याच हातात आहे की नाही. मग त्याच्याबद्दल विचार करून आपला किती किमती आणि मौल्यवान वेळ आपण किती वाया घालवतोय की नाही. तर ते तसं न करता ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपण त्या चांगल्या करून कसं घ्यायचं ह्याच्याकडे जास्त तर वेळ आपला घालवणं महत्वाचं आहे की नाही. चला आपण वळूया. चौथी गोष्ट अशी कुठली आहे की जी खरंच हे महत्वाचे आहे आपल्या आयुष्यामध्ये, की आपण मागे असेल तर ते पुढे कसं जाऊ शकतो. तर चला आपण वळूया चौथी गोष्ट अशी आहे, की प्रत्येक सेकंदाला आपण समोरच्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं. प्रत्येक सेकंदाला आपण समोरच्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं. म्हणजे कसं आहे, आपल्याला समोरच्या व्यक्तीला जर गरज असेल तर स्वतःहून आपल्याला फोन करेल, मदत मागेल आणि जर आपल्याला खरंच पॉसिबल असेल ना ती मदत करणं, तरच मदत करा. नाहीतर आपणच स्वतः प्रॉब्लेममध्ये असेल आणि आपण त्याला मदत करायला गेलोय, तर आपण खूप मागे राहतो मग त्याच्यामध्ये. जर आपल्याला खरंच पॉसिबल होत असेल ना, तर मदत करा. नाहीतर एवढं ह्यानी फोन केलाय, त्यांनी फोन केलाय, मला मदत पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. जर तुम्ही प्रत्येक सेकंदाला त्याच्यासाठी अवेलेबल असाल, तर जेव्हा आपल्याला त्याची गरज असेल ना, तेव्हा तो तुम्हाला मदत कधीच करणार नाही. आणि त्याला जेव्हा समोरच्याला तुमची गरज असेल ना, तेव्हा तो बिनधास्तपणे तुम्हाला फोन करेन आणि त्याला माहिती आहे, की ही काहीही असो, कितीही काहीही असो, ही मला मदत करणारच. पण तुम्हाला गरज असेल तेव्हा तो तुम्हाला हेल्प करेल का? नाही. माणसं ओळखायला शिकायचे. तो कधीच तुम्हाला मदत करणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक सेकंदाला प्रत्येकासाठी अवेलेबल राहणं हे आपल्याकडून पॉसिबल होतच असं नाही. 100 पैकी 70% 10 पैकी 7 वेळा तुम्ही अवेलेबल राहा, पण 3 वेळा तर तुम्ही तुमचा स्टँड घेऊ शकता की नाही? घेऊ शकतो. ऑफकोर्स घेऊ शकतो. तर असं आहे. आणि 5वी गोष्ट, आता आपण 5व्या गोष्टीकडे वळूया. 5वी अशी कुठली गोष्ट आहे, जी खरंच आपल्याला जाणून देईल, की आपण अजून किती कमी आहोत, किती मागे आहोत, किती एकटेपण आपल्याला जाणवतंय ते. अशी आहे, की प्रत्येक गोष्टीचं आपण समोरच्याला एक्सप्लेनेशन देत बसतो. प्रत्येक गोष्टीचं आपण समोरच्याला एक्सप्लेनेशन देत बसतो. काय गरज आहे? मी काय म्हणते, की काय गरज आहे समोरच्याला एवढं एक्सप्लेनेशन देण्याची? जर आपली चूकच नसेल ना, जर आपली चूकच नसेल, तर समोरच्याला आपण त्याला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. जर चूक असेल ना, थोडक्यात 1-2 शब्दात सांगून द्यायचं, की बाबा हे असं-असं होतं, त्याच्यामुळे ते तसं-तसं घडलं. मग तुम्ही जर चूक नसताना समोरचा त्याला वाईट वाटेल, समोरच्याला हे होईल, समोरच्याला ते होईल, म्हणून जर का तुम्ही खूप फापट पसारा करून जर का त्याचं एक्सप्लेनेशन करत असाल, तर त्याची काही व्हॅल्यू नसते. 0 व्हॅल्यू आहे त्याची. खरं म्हणजे जे मी अनुभवलं ते सांगते. जर काही चूक नसताना आपण जर का एवढं सारं त्याचं फापट पसारा करून एक्सप्लेनेशन जर समोरच्याला देत असेल, तर समोरच्याला ऐकण्यात पण काहीही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही. 6वी अशी कुठली गोष्ट आहे, की जी खरंच खूप महत्त्वाची आहे. बघा बरं का, ह्या आपल्या 5 गोष्टी झाल्या, ज्याच्यातून आपण किती एकटेपण आहे,
हे जाणून घेतोय. आता आपण वळूया 6व्या गोष्टीकडे, जी कुठली अशी गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट समोरच्याकडून एक्सपेक्ट करणं. समोरच्याकडून आपण एक अपेक्षा करतो. 6वी अशी कुठली गोष्ट आहे, की प्रत्येक गोष्टीकडून समोरच्याकडून आपण अपेक्षा करतो. त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं, त्यांनी माझ्यासाठी हे करावं, त्यांनी माझ्यासाठी ते करावं, मी किती दुःखी आहे, त्यांनी मला येऊन विचारावं. काय गरज आहे? समोरच्याकडून अपेक्षा कधीच ठेवायच्या नाहीत. अपेक्षा ठेवली ना, की ती गोष्ट आपल्याला कधीच मिळत नाही. त्यामुळे अपेक्षा न ठेवता तुम्ही विचार करून बघा ना, की आपल्याला किती आपण आनंदी राहतो. अपेक्षा ठेवली ना, आपण नेहमी दुःखी राहतो. नेहमी दुःखी राहतो. अपेक्षा कधीच ठेवायची नाही. अपेक्षा अशी ठेवायची, म्हणजे अशा व्यक्तीकडून ठेवा, की खरंच तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. ज्या व्यक्ती तुमच्या अपेक्षाच पूर्ण करू शकत नाही, त्या व्यक्तीकडून तुम्ही अपेक्षा ठेवून काहीच फायदा नाही. त्यामुळे अपेक्षा कधीच ठेवू नका. अपेक्षा ठेवली ना, खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग आपण नेहमी हा विचार करत बसतो, की समोरच्याने का माझी अपेक्षा पूर्ण केली नाही, तो कधी मला हे करेल, ते करेल. त्यामुळे अपेक्षा ठेवू नका. असं तर त्याच्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता. चला आपण अशी बघूया, 7वी गोष्ट बघूया. कोणती आहे, की प्रत्येक वेळी चूक नसताना सॉरी सॉरी म्हणायचं. म्हणजे माझी जर चूक नसेल प्रत्येक वेळी, कोणतीही वेळी जर काही प्रॉब्लेम झाला असेल, त्यावेळी जर का माझी चूक नसेल, तेव्हा मी समोरच्याला सॉरी 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 म्हणत बसायचं. का? जर तुमची चूकच नसेल, तर समोरच्याला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. आहे का गरज? तुम्ही स्वतः विचार करून बघा, की जर माझी चूक नाहीये, तिथं मी सॉरी सॉरी का म्हणत बसू? सॉरी सॉरी म्हणत म्हणून तुम्हीच व्हॅल्यू तुमची कमी करत बसताय ना, की मग समोरचा व्यक्ती काय म्हणतोय, की बाबा ह्याची चूक नाहीये, तर तो मला सॉरी म्हणतोय. मग तो ऍक्सेप्टच करतोय, की त्याची चूक नाही तरी तो सॉरी म्हणतोय, त्यामुळे त्याला घ्या. आणि मग तो तुम्हाला जज करत बसेल, मनातल्या मनात जज करत बसेल. अरे काय हा वेडा आहे, की याची चूक नाहीये तरी हा ऍक्सेप्ट करत बसतोय, की माझी चूक आहे, माझी चूक आहे. अरे काही गरज नाही, की प्रत्येक वेळी आपला थोडासा आत्मसन्मान पण बाळगायला शिका ना, की आपली चूक नाहीये, आपण काहीच केलेलं नाही, तर आपण त्याच्यासाठी सॉरी का म्हणत बसायचंय? जर चूक असेल तर डेफिनेटली सॉरी म्हणा. जर चूक तुमची स्वतःची असेल तर डेफिनेटली ती तुम्ही ऍक्सेप्ट करा. आणि वेळ घालवू नका, की ही माझी चूक झाली तरी की मी वेळ घालवते, समोरच्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, अजून कोणाला काहीही वाटेल. तर त्याच्यासाठी वेळ न घालवता जर चूक असेल तर लगेच ऍक्सेप्ट करणं आणि सांगणं, की माझ्याकडून चूक झालीये, मला ही मान्य आहे. मग समोरच्याला लगेच ते वाटेल, की बाबा ह्याची झाली चूक, तो लगेच विसरून जाईल. बरं, जर तुमची चूक नसताना तुम्ही सॉरी सॉरी म्हणत असाल, तर तो तुम्हाला जज करत कायमच राहील. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट, सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट 8वी, जी कोणती आहे, की तुम्ही एकटे आहात हे ऑब्विसली दाखवून देईल. चला बोलूयात आपण एका 8व्या गोष्टीकडे. अशी आहे, की कोणीतरी मला येऊन हॅपी करावं. मी किती सॅड आहे, मला किती दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत आणि कोणीतरी मला येऊन आनंदी करून जावं. कोण करणार आहे तुम्हाला आनंदी? जर तुमच्या आयुष्यात एवढं असंच तुम्ही विचार करत बसला, की मला खरंच कुणीतरी येऊन आनंदी केलं पाहिजे, आता की मला किती दुःख आहेत, मला किती सॅडनेस आलाय आता आणि कोणीतरी असं येऊन छान मस्तपैकी मला हॅप्पी करावं आणि मी एकदम छान आनंदी होऊन जाईल. तसं काही होत नसतं बरं का. आपल्याला जर प्रॉब्लेम्स असतील तर त्यातून सोल्युशन काढणं हे आपल्याच हातात आहे. होऊ शकतं, पण समोरच्याने आपल्याला येऊन थोडंसं हलकं-फुलकं छान सांगितलं ना काहीतरी, की तेवढंच बरं वाटतं. पण तुम्ही अशा खूप अपेक्षा ठेवल्या का ना, की त्यांनी नाही मला येऊन आता हेच गिफ्ट दिलं पाहिजे, तेच गिफ्ट दिलं पाहिजे किंवा अजून काही गोष्टींनी मला आनंद मिळेल, तर ते तसं करून काही नाही. तुमचा मौल्यवान वेळ त्यातून निघून जातो आणि वेळ वेळ ही गेलेली वेळ ही परत येत नाही. गेलेली वेळ ही परत कधीच येत नाही. त्याच्यामुळे तो विचार करत बसू नका ना, की आनंदी मी काय म्हणते, की दुःखी राहायचंच कशाला? समोरच्या व्यक्तीला नाहीये वेळ आत्ता. समोरच्या व्यक्तीला वेळ नाहीये आत्ता, की तुम्ही जरी दुःखी आहात तरी त्याला दुसऱ्या गोष्टींचं काहीतरी हे करायचं, सोल्युशन काढायचं असेल. तुम्ही विचार करा, समोरच्या व्यक्तीचं पण मन जाणून घ्या ना. तुम्ही जर समोरच्या व्यक्तीचं मन जाणून घेत असाल, तर तोही व्यक्ती तुमचं मन जाणून घेईल. आणि अशी खूप दुःख होतं. अरे कशाला दुःख सगळ्यांना असतात. सगळ्यांना प्रॉब्लेम असतात आयुष्यामध्ये. प्रॉब्लेम सगळ्यांना तुम्ही प्रॉब्लेम जर घेऊन बसला, तर कसं होणार? काहीच नाही होणार. त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या इकडे जास्त लक्ष द्यायचं आणि कसं जास्तीत जास्त आपलं हॅपी लाईफ करता येईल त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. बघा, मी ह्या 8 गोष्टी सांगितल्यात. आपण किती एकटे आहोत, तर यापैकी तुम्ही काय करता?
यापैकी तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी करता हे तुम्ही जाणून घ्या स्वतः आणि व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या 8 गोष्टींपैकी तुम्ही कुठली गोष्ट कुठल्या कुठल्या गोष्टी करता आणि मग तुम्हाला कळेल की ह्यातून तुम्ही किती एकटे आहात. ह्यातून तुम्ही एकटे किती आहात. ह्यापैकी भरपूर अशी लोक हे खूप विचार करणारी आहेत. त्याच्यामुळे हे विचार करणं खूप बऱ्यापैकी तुम्ही बंद करा, म्हणजे तुम्हाला एकटे पण नक्की तुमचं दूर होईल. आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जास्तीत जास्त अजून काय घेता येईल ते घ्या. आणि चला आपण आता हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.